हॅलो एव्हरीवन, तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे की जानकीचा सेकंड बर्थडे होता. त्यासाठी आम्ही गावाला गेलो होतो. तिथं आम्ही असं डेकोरेशन केलं आहे. हे सगळं आम्ही घरीच केलं आहे. आम्ही असं सामान विकत आणलं आणि हे सगळं आम्ही बनवलं आहे. तर 2 वर्षापूर्वी आमच्या आयुष्यात जानकी आली. म्हणजे आज त्या दिवशी आमच्या आयुष्याची सर्वात सुंदर आठवण म्हणजे जानकी जन्मलेली. ती एक आषाढी एकादशीच्या दिवशी जन्मली होती. ती आता 2 वर्षाची झाली आणि तरीही ती आमच्यासाठी नेहमीच छोटी परीच आहे. तिच्या छोट्याशा हसण्यात आमचं संपूर्ण जग सामावलेलं आहे. 2 वर्षापूर्वी ती आमच्या आयुष्यात आली आणि तेव्हापासून प्रत्येक दिवस आनंदाने भरलेला आहे. तिचं प्रत्येक पाऊल, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक हसू हे आमच्यासाठी खजिना. इथं जानकीला सगळेजण औक्षण करत होते, पण तिला अशी झोप आल्यासारखं झालं होतं. कारण 7ला करायचं ठरवलं होतं, पण लाईट गेली आहे. त्यामध्ये 1 तास आलीच नाही. लाईट गेल्यामुळे तिला खूप गरम झालं त्या नवीन फ्रॉकमध्ये. त्याच्यामुळे तिचा पूर्ण मूड गेला होता. पण तिला असं मी बसून माझ्या मांडीवर ठेवलं ना, तेव्हा ती कुठंतरी बसली. नाही तर ती एकटी बसायला पण तयार नव्हती. सगळेजण तिला असे औक्षण करत होते, पण तिने रडली नाही. पण अशी तिला मीच लागत होती. माझ्या मांडीवर बसून घेतलं करून ते औक्षण सगळ्यांकडून. सगळ्यांचं औक्षण करून झाल्यानंतर आम्ही पावभाजी बनवली होती. पावभाजी आणि स्वीटमध्ये सोनपापडी आणि लापशी बनवली होती. ते गव्हाचं बनवतात ना लापशी, ते बनवली होती. ते सगळ्यांनी म्हणजे स्वीट म्हणून दिले लहान मुलांना. पावभाजी थोडी लहान मुलांसाठी तिखट लागेल असं आम्हाला वाटलं म्हणून. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जानकीचा बर्थडेचा सिम्पलचं सेलिब्रेशन कसं वाटलं ते. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.